सो मॅडम, काय गिफ्ट हवंय तुम्हाला? का यावेळी सरप्राईज नाही वाटतं? अरे एकच गिफ्ट थोडीच देणार आहे तुला. गिफ्टचा असा पाऊस पडणार आहे, धो 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 धो. हो पुरे 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 काय पुरे म्हणजे? ते गिफ्ट दिली नाही तुला आतापर्यंत? कधी रे दिलीस? अच्छा नाही पण सांग ना, तुझ्या आवडीचं काय हवंय तुला? ओ वाव, म्हणजे तुझ्या आवडीचं आहे आणि माझ्या आवडीचं आहे कसं? येस. ग्रेट. मग आधी तू तुझ्या आवडीचं सांग, मग मी माझ्या आवडीचं सांग. नाही नाही नाही, आधी तू. अरे अरे म्हणजे काय? हे बघ, मन लावून अभ्यास कोणी केला? तू. आपण MA पार्ट तुला आहोत हे कोण विसरलं? तू. वर्षभराचा खुराक बका बका एका महिन्यात कोणी संपवला? तू. त्यामुळे आधी मान तुझा. बोल. नाही पण यार मेघना, सिरियस, आय प्राऊड ऑफ यू. नाही म्हणजे खरंच तू जिद्दीने सगळं कव्हर केलंस आणि चांगले मार्क्स मिळवलेस. यू डिझर्व इट. बोल काय पाहिजे तुला? मीच काय रे सांगायचं? तू. ते नाही नाही, ते 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 मनातलं ओळख वगैरे नको. सरळ सरळ सांग काय हवंय. ते मनातलं ओळख वगैरे ते डेंजरस असते. तरी पण ओळखणार आहे. नाही नाही ओळख ना. ओके सांगू? नक्की? नक्की. अरे सांगतो ना, तू म्हणशील आदित्य मला काही नको, कारण तूच माझं सगळ्यात मौल्यवान गिफ्ट आहेस. अरे खरं खरं. काय आहे आदित्य? मला फार वाटायचं माझ्या मनातलं तुला सगळं ओळखता येतं म्हणून, पण नाहीच ना ओळखता येत. बरं बाबा ठीक आहे, खूप झाला दंगा. काय हवंय सांग पटकन. जोक सपाट असंच माझ्या मनातलं नेहमी ओळखत राहा. तुझं प्रेम असंच कायम राहू दे. तर मार खाशील. स्वप्न साकारले पहाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. रेशीमगाठी आपुला रेशीमगाठी, रेशीमगाठी. आहे गे मेघना, कापूस घे. हो द्या द्या. गुलाब पाणी काढून ठेवलं मी वाटीत. नाना तुम्ही नाश्ता करून घ्या. हो हो. तोपर्यंत गुलाब पाण्याची वाटी राहू दे फ्रीज मध्ये. मग ठेवूया आपण माईंच्या डोळ्यावर. आज सगळं तुझ्यावर पडलंय ना, मी मदत करू का तुला काही? अहो नाही हो नाना, डब्यांची पोळी भाजी झाली सुद्धा माझी. आज आदित्यला लवकर जायचं होतं ना, डबा घेऊन पण गेलाय तो. आता फक्त तुमचा आणि अमित दादांचा नाश्ता व्हायचा आहे. हा बघ आला ना. तुम्ही डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाणार आहात ना महिला? हो 11ची अपॉइंटमेंट आहे. अच्छा, आणि तुला काय मार्क्सला आणायला जायचं ना? हो. ओके, मी मुलांना सोडून पुढे जाणार, तुला हवं असेल तर चल माझ्या बरोबर. नाही दादा, माझा अजून बाकीचा सगळा स्वयंपाक व्हायचा आहे. मी जाईन 11 11:30 दरम्यान. बरं ते करशील तेव्हा कर, आता आमच्या बरोबर नाश्ता करायचा. चल 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 चल. येस. मॉर्निंग. या गुड मॉर्निंग कावळ बापू. नाश्ता करणार ना? नाश्ता नको, नाश्तावर झालाय, चहा घेईन फक्त. काय रे, आपण जे बोललो होतो त्यात काही पुढे प्रोग्रेस? अजून तरी फार काही विशेष नाही. आज एक मीटिंग आहे आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट साठी, बघूया. चला, पण मुळात दोन्ही पार्टांना सेटलमेंट करावीशी वाटते, म्हणजे आशा आहे. पण सेटलमेंट म्हणजे समोरची आपलं सगळं ऐकावं अशी जर का अपेक्षा धरून असेल तर मग ते टेन्शन तर आहेच. अर्थात
आम्ही 10 जण एकत्र आहोत, त्यामुळे एक प्रकारचा आत्मविश्वास देखील आहे. मुख्य म्हणजे आमची बाजू खऱ्याची आहे. आणि जगात खऱ्याला मरण नाही यावर विश्वास आहे. You said it, सतीश. दादा, तुमचा आणि मुलांचा डबा तयार आहे. माझा नाश्ता झाला की मी साक्षीच्या वेण्या घालून देते. ओके. हा बोल मग. नाही रीटाशी बोलून घे. भरतला मी सगळं ब्रीफ केलेलं आहे. सो तुम्ही तिघं मिळून डिसिजन घ्या. माझी येण्याची वाट बघू नको, मी पोचतोच आहे. हा म्हणजे मग परत मी यानंतर सुरुवात नको ना. हा ठीक आहे ठीक आहे, चल पोचतो मी. चला ना, मी पळतो. सतीश, मीटिंग झाली की फोन कर. हो, फोन करतो मी तुला. बाय बाय. सतीश, ना मी पण टिकतो. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. या मस्त. मेघना, तुझा काय अंदाज आहे? म्हणजे इथे लेक्चरशिप मिळेल का तुला? म्हणजे इतर ठिकाणी काय अप्लाय वगैरे केलंस का? नाही, इतर सगळ्या ठिकाणी बीएड पूर्ण झाल्यानंतरच पोस्ट मिळू शकते. फक्त इथले 2 लेक्चरर स्कॉलरशिपवर परदेशात जात आहेत. त्यामुळे लिव्ह वेकन्सीची पोस्ट मला ताबडतोब मिळू शकते. आणि पुढच्या वर्षी पोस्ट रिटर्न करून मला बीएड करता येईल. एकूण काय, आदित्य लवकर गेला, विजया इथे नाहीच आहे. अमितचा नाश्ता झाला, तोही गेला. सतीशची महत्वाची मीटिंग आहे. माई पडली आहे. आता काही दिवसांनी तूही लेक्चरला जाणार. म्हणजे मी एकटाच. अरे नाही, पण एकटा कसा? तुम्ही सगळे आपापल्या कामात व्यस्त आहात, आनंदी आहात. एकटा असूनही एकटा नाही काय?